कल्पना करा, महाभारतातील सर्वात बलाढ्य योद्धा महाबली भीम, तो स्वतः साक्षात माता महालक्ष्मी समोर उभा आहे आणि तो म्हणतो, माझ्याशी विवाह कराल का? पण देवीने ठेवली अशी अट की आजही एक बांध अपूर्ण अवस्थेत उभा आहे. ही कथा आहे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीची आणि भीम बांधाच्या रहस्याची. महाराष्ट्रातील कोल्हापूर, जिथे माता सतीचे त्रिनेत्र पडले असे मानले जाते, म्हणून ते एक जागृत शक्तिपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा प्रत्येक मोहिमेपूर्वी भवानी तलवार घेऊन इथे आशीर्वाद घ्यायला येत असत. पण एक दिवस असा आला जेव्हा कोल्हापूरची महालक्ष्मी देवीला स्वतःचे सुवर्ण मंदिर सोडावे लागले. त्या काळात गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर काही असुरांनी आतंक माजवला होता. गरीब आदिवासी भक्तांना ते फार त्रास देत होते. भक्तांचे दुःख देवीला पाहवेना आणि क्रोधाने त्या कोल्हापूर सोडून असुरांचा नाश करण्यासाठी निघाल्या. असुरांचा संहार करत करत त्या डहाणूच्या जंगलात पोहोचल्या. रात्र झाली होती. देवीने एका डोंगरावर विश्रांती घ्यायचे ठरवले. योगायोगाने त्याच जंगलात पांडव वनवास भोगत होते. महाबली भीम फिरता फिरता त्या डोंगरावर आले आणि त्यांनी पाहिले एक अतिशय सुंदर तेजस्वी स्त्री. भीम देवीला ओळखू शकले नाहीत आणि तिच्या सौंदर्यावर भीम पुढे गेले आणि म्हणाले, हे सुंदरी, माझ्याशी विवाह कराल का? देवी मनात स्मित करत होत्या. त्यांना माहीत होते एक मानव आणि एक देवी यांचा विवाह अशक्य आहे. पण त्याच वेळी त्यांना आठवले की जवळच्या गावात पाण्याची प्रचंड टंचाई आहे. देवी म्हणाल्या, मी विवाहाला तयार आहे, पण एक अट आहे. सूर्योदय होण्यापूर्वी या नदीवर एक भव्य बांध बांधून दाखवा, जेणेकरून गावकऱ्यांना पाणी मिळेल. भीमाने क्षणाचाही विलंब न लावता अट मान्य केली. भीम प्रचंड वेगाने मोठमोठे खडक उचलू लागले. ते नदीत टाकू लागले. रात्र संपण्याआधीच बांध जवळपास पूर्ण झाला होता. देवीला वाटले आता भीम खरोखरच अट पूर्ण करतील. तेव्हा देवीने एक लीला रचली. त्या स्वतः कोंबडा बनल्या आणि अंधारातच मोठ्याने आरवल्या. भीमाला वाटले सूर्योदय झाला. त्यांना वाटले की ते अट हरले. रागाने त्यांनी हातातला शेवटचा खडक तिथेच फेकला आणि तिथून निघून गेले. आजही तो अपूर्ण बांध तिथे आहे, ज्याला भीम बांध म्हणून ओळखले जाते आणि माता महालक्ष्मी त्या डोंगरावर एका शेळीच्या रूपात कायमस्वरूपी विराजमान झाल्या. ही कथा आपल्याला शिकवते, देव कधी कधी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी लीला करतात आणि प्रत्येक घटनेमागे एक मोठा हेतू असतो. जर तुम्हाला ही अद्भुत कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, अमर कथा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय महालक्ष्मी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक अद्भुत पौराणिक रहस्य जाणून घेणार आहोत. तोपर्यंत जय